1,56,00,000 कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा, आनंदाच्या शिधाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे, हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेलं आहे की गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे. आजही महाराष्ट्राच्या 70 ते 80% भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं तरी ते खाणार नाही. आणि यांना असं वाटतं की उत्सवामध्ये जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्त्वाचा उत्सव, गणपती एवढा महत्त्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो, त्या लोकांनी 1,56,00,000 कुटुंबाची कशी थट्टा मांडली, कसा त्यांच्यासोबत खेळ मांडला, हे केवळ उशिरा केलं हेच नाही, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हा भ्रष्टाचार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही अशा शंका ज्या आहेत त्या आमच्या मनात उपस्थित झालेल्या आहेत. राज्यभरात 357 तालुक्यात जवळपास 900 गोदामामध्ये हा माल पोचणार आहे. का पोचला नाही शिंदे साहेब, अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, 5 वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले, फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत, आजची 13 तारीख आहे, हा माल का पोचला नाही? गणेश उत्सवाच्या पहिले गणेश उत्सवासाठी हा आनंदाचा शिधा होता. तर या लाडक्या बहिणींना 1,56,00,000 लाडक्या बहिणींना तुम्ही दुःखामध्ये का लुटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 किलो चणा डाळ, साखर, तेल सोयाबीनचं असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पण गडबड आहे. चणा डाळ 100 रुपये किलोच्या आसपास आहे. इथे भगिनी बसल्या आमच्या, त्यांना कल्पना असेल. त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे. डंकी म्हणजे छिद्र पडलेली, आपण खात नाही ना, बाजूला काढतो घरामध्ये, है किडे वगैरे त्याला, हे तुकडे आहे. आणि त्याच्यामध्ये वाटाण्याची डाळ मिसळलेली आहे, ती 40 ते 45 रुपये किलो आहे. 40 ते 45 रुपये किलो. म्हणजे ही किट जी आहे ही 348 रुपयांनी घेतलेली आहे. आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला सगळं देतो. ते हा वर्क ऑर्डर आहे. या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे बघा, 1,56,00,000 3,328 कुटुंब आहे. या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की 348 रुपयाला आम्ही घेतला, 348 रुपये 6 पैसे. फारच प्रामाणिक आहे, 6 पैसे दिलेले आहेत. 240 रुपयापेक्षा कमी पैशात ती किट मिळते मार्केटमध्ये अशा पद्धतीची. सोयाबीनचं तेल दिलेलं आहे. हां, आणि या चणा डाळ जी आहे त्या चणा डाळमध्ये त्याच्यावर बॅच नाही आहे, बॅच. ही चणा डाळ आपण फोडू, ही चणा डाळाचं पॅकेट आहे. हे साखरेचं पॅकेट आहे. बघू द्या महाराष्ट्राला, आपण हे फोडूया इथे. आता साखर टेंडरमध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे, चमकणारी साखर, वेगवेगळा दाणा असतो तसा. ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे, साखरेचं पीठ असल्यासारखी आहे. हे सोयाबीनचं तेल 1 किलो. याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते. काय मागितली होती की 0.917 ग्राम
पर मिलीलिटर डेन्सिटी 25 डिग्रीवर 907.917 असले पाहिजे. हे 900 ग्रामच आहे. हे बघा इथे 900 ग्राम लिहिलं आहे. झूम करून बघा. म्हणजे प्रत्येक पॅकेटवर 10 ग्रामची चोरी आहे ही. थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे. थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे. चंदा दो धंदा लो. म्हणजे 1,56,03,328 किलो. तेवढा 10 ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा. किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे. आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो. डाळ पण फोडू आपण. डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतो सुद्धा की डाळ कशी आहे. एक तर मिक्स आहे, पूर्णतः चणा डाळ नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाटाण्याची डाळ टाकलेली आहे जी 40 ते 45 रुपये किलो आहे. 1,56,00,000 आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका. हे बघा. हां, सॉफ्ट कॉपी पाठवतो. हे बघ, फॉर्च्यूनचं तेल असतं ना, त्याच्यावर पण लिहिलं आहे 910 ग्राम. 1 लिटर म्हणजे 910 ग्राम डेन्सिटीप्रमाणे धरलं जातं ते. झूम करा, आपल्याला दिसेल. हे फॉर्च्यून लिहिलं आहे, त्याच्या खाली बघा 910 ग्राम. आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं 900 ग्रामचं आहे. याचे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहे की कशा पद्धतीचं द्यायचं आहे. फॉरेन मॅटर किती असलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्या काही असलं अदर दॅन ओरिजिनल ते दिलेलं आहे. एडिबल ग्रेन्सच्या वेगळं का असते, डॅमेज ग्रेन किती असले पाहिजे, याचं पर्सेंटेज दिलेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घेतलं पाहिजे DSOनी. शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक आहे. आम्ही म्हणतो म्हणून नाही, हे ऑलरेडी बंधनकारक आहे. ते केलं का DSOनी, प्रशासनाने ते केलं का, शासनाने ते करण्याचे त्याचे आदेश दिले का, किंवा केलं हे पाहिलं का, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जिओ टॅगिंग करावं लागतं त्याला. म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं, त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं. नाही तर काय आहे, अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते. त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे. पुरवठादार, आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये. दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा लागतो. यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते. तिला सॅम्पल पाठवावं, चेक करावं. फेल झाले तर कमीत कमी 2% व जास्तीत जास्त 10% यासाठी भुर्दंड आहे. आता हा भुर्दंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी आपल्या बहिणीला फसवतं का हो. इकडं लाडकी म्हणायचं, बहिणीला उभं करायचं, इकडं लाडकी म्हणायचं, आणि जनावरालाही चालणार नाही अशा पद्धतीचं. काय ती लाडकी बहीण आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालणार, काय ती लाडकी. माझ्याकडे बरेच लोक येतात स्लम्समधले वर्गणी मागायला. मी त्यांना म्हटलं ह्या वर्गण्या गोळा करून तुम्ही पुस्तक घेतले पाहिजे, पोरांना शिकवत तर मोठे व्हाल. एका साधारण माणसाने मला जो धडा दिला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की काय आहे, इतक्या वर्षाची आपली ही उत्सवाची प्रथा काय. तर त्यांनी सांगितलं, साहेब या निमित्तानं आम्ही ताट भरून जेवण जेवतो. तुम्ही ताटात अळ्या टाकता, ताटामध्ये मिक्स हे टाकता, तेल कमी देता, साखर घाणेरडी देता. तुमची काय मानसिकता या सरकारची.
आणि कुठून कुठून पैसे खाणार आहे, कुठून कुठून भ्रष्टाचार करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडलं यांनी, आणि आता गणपती पण नाही. काय बांधिलकी आहे यांची, सामान्यांचं सरकार. यांना काही तोंड आहे का असं म्हणण्याचं. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, 403 वेस्टर्न कोर्ट, बिल्डिंग डी, ई स्क्वेअर, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे. हा शासन निर्णय आहे 7व्या महिन्यातला. महालक्ष्मी आटपल्यानंतर जवळपास उत्सव हा संपलेला असतो, 2 दिवसाचा चालू असतो. हे यांनी केलेलं आहे. हे तेल तर 900 ग्राम मी आपल्याला दाखवलं. पुन्हा तुम्हाला जर याचे घ्यायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. हे 900 ग्राम इथे दिसते, इथे ठेवून देतो. ही साखर पहा. ही बघा, ही क्रिस्टल साखर आहे का, पिवळी साखर आहे, पीठ आहे याच्यामध्ये. डाळ, हे डणकी डाळ, हे याच्यात मध्ये वाटाण्याची डाळ. डणकी डाळ, आता छिद्र असलेली डाळ. पिवळी साखर, क्रिस्टल साखर चाललेलं आहे. त्यामुळे कमिशन फॉर इलेक्शन तर नाही आहे, निवडणुका जवळ आल्या आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 1,56,03,328 लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाही. वराती मागून घोडं लावल्यासारखं सगळा उत्सव संपल्यानंतर हे वाटणार आहेत का? मग कोर्टामध्ये यांनी का असं सांगितलं की आम्ही गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटतो आहे? हा आनंदाचा शिधा नसून हा आनंदाचा मलिदा आहे. जसं इलेक्ट्रोल बॉन्ड होता, चंदा दो धंदा लो, त्या पद्धतीचं कमिशन याच्यामध्ये घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. 220 रुपयाची किट आहे ही, ती 348 रुपये 6 पैसे यांनी घेतलेली आहे. हे स्पष्टपणे दिसतं आहे. आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना ब्लॅकलिस्ट करावं. कोण आहे हे मला काही कोण आहे माहीत नाही. आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, याच्यावर कमिटी बसवली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुमच्या जिल्ह्यामध्ये हा फडतूस माल पण अजून वाटलेला नाही आहे. आणि तुम्ही किती कार्यतत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. धन्यवाद. लोटे साहेब, माझा प्रश्न आहे, 2.5 कोटी रुपये रेशीमबागमध्ये जो लाडक्या बहिणीचा उपक्रम झाला दुसऱ्या टप्प्याचं अनुदान देण्यासाठी, 2.5 कोटी रेशीमबागवर खर्च करण्यात आले. 20 लाखाचं तर नुसते जेवण देण्यात आलं होतं बसमधून जे येणारे आहे. आणि आता पुन्हा लाखो रुपये खर्च होतात ते गिट्टी वगैरे उचलायला. याकडे कसे बघतात? हे इव्हेंटबाज सरकार आहे. या सरकारला लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थानं मदत नाही करायची, हे निवडणुकीच्या स्तरावर सुरू आहे. यांनी बार्टी, सारथी, महाज्योती यासारख्या याच्यात गरीब विद्यार्थी जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या सगळ्या स्कॉलरशिप थांबवलेल्या आहेत, इतर सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत. म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरती दिलेलं गाजर आहे. हे आमच्या लाडक्या बहिणी ओळखतात. आणि त्यांचा हा जो अपमान आहे हा सुद्धा जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे. अनेक ठिकाणचे सॅम्पल फार वेगवेगळे आहेत. कुठे कमी भेसळ, कुठे जास्त भेसळ. डंकी डाळ 10 ग्रॅम आपल्याला वाटेल की 10 ग्रॅम म्हणजे काय आहे बा, आता 1,56,03,328ला मल्टिप्लाय करून टाका आणि तेवढी त्याची किंमत लावा. 1,56,03,328 आहे. त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. 348 गुणीला तेवढं करून टाकायचं एका किटला, किंमत येऊन जाते. 348 गुणीला
₹1,56,03,328 केलं तर याची कॉस्ट होऊन जाते. कुणाला केलं आहे? स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. ह्या मी देतो तुम्हाला. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. पुणे. आता याच्यात कोण स्मार्ट आहे बघा तुम्ही. मला नाही माहिती. माझ्यासाठी कोण कॉन्ट्रॅक्टर हे महत्त्वाचं नाही, कोण मंत्री हे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे तर सिद्धच होत आहे. या किटमध्ये पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही लाडक्या बहिणींसोबत धोका किती काळ करणार आहे. या किटमध्ये तीनच गोष्टी आहेत ना? हो, रवा पण आहे. डाळ, साखर आणि तेल. तुम्ही शुअर आहे का या तीनच गोष्टी आहेत म्हणून त्या 300? 1 किलो परिमाणात साखर, चना डाळ, रवा व 1 लिटर सोयाबीन. रवा आहे, साखर, चना डाळ, रवा व 1 लिटर सोयाबीन तेल. म्हणजे रवा ॲड असेल. रवा 1 लिटर. रव्याचे सॅम्पल नाही आले माझ्याकडे. तर काय वाटलेच नाही ना, हे आता मोठ्या कष्टाने कष्टाने मिळवलं. मला परवाच करायची होती प्रेस कॉन्फरन्स. याचं रिझन तुम्ही शोधलं का? का नाही वाटतं तुम्ही डिले का झाला? मला झाला नाही गोडाऊनमध्ये. मी विचारलं DSOला, वेगळ्या ठिकाणी विचारलं मी, का वाटला नाही बा. ते सांगितले मला झाला नाही गोडाऊनमध्ये, तर आम्ही कुठून वाटणार आहे. मग कोर्टात काय यांनी असं म्हटलं की आम्हाला लवकर लवकर गणेश उत्सवाच्या पहिले वाटायचं आहे. गणेश उत्सवासाठी आहे ना हे. टोटल 224 रुपये काही याचा कॉस्ट आहे आणि 348 रुपये दर. आता हे आमचा अंदाज आहे हा की बा ही एवढ्या लो ग्रेडचं सगळं केलेलं आहे, मिक्स वगैरे केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये याची कॉस्ट जी आहे ती 220 ते 250 रुपयाच्या दरम्यान असायला पाहिजे. ती 348.6 पैसे हे म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये फॉर्च्यूनचं मी तुम्हाला दाखवलं की फॉर्च्यूनचं आहे. फॉर्च्यूनचा जो ब्रँड आहे स्पेशालिटी व्हेजिटेरियन, रेकमेंडेड यूज फॉर प्रॉडक्ट स्किन केअर, आयटम व्हॉल्यूम 1 लिटर, आयटम वेट 910 ग्रॅम्स. आता ही डाळ आहे, याच्यावर बॅचच नाही आहे. बॅच असली पाहिजे. तर कोणतीच कंपनी क्लेम करणार नाही. बॅच असली पाहिजे. महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे. हे आहे ते सगळं ठेवलं आहे मी. तुम्ही याचं शूटिंग करू शकता. हे जे कंत्राटदार पुरवठादार आहे हे मुळाच्या जवळचे आणि आपण जसं सांगता आनंदाचा शेजारी मलिदा आहे, तर हा या मलिदाचे भागीदार वाटणारे आणि देणारे. मी कंपनीचं नाव सांगितलेलं आहे. मी त्याच्या खोलात नाही गेलो जास्त, कारण ते स्पष्ट उघडत दिसत आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 1,56,03,328 लाडक्या बहिणींसोबत धोका. म्हणजे ही माणसं नाही आहेत का? अशा पद्धतीचं खायला द्यायचं प्रत्येक गोष्टी. ही चिंधी चोरी नाही वाटत का तुम्हाला 10 ग्राम तेल कमी करणे? अशा पद्धतीचं सरकार. खुशी की सौगात जिसको हिंदी में कह सकते हैं हम, ये गणेश उत्सव के पहले देने की बात सरकार ने की थी, जिसमें 1 किलो तेल सोयाबीन का, फॉर्चून का, एक रवा, बाद में चना दाल और तेल, रवा और शक्कर क्रिस्टल वाली शक्कर उसमें लिखा था 1 किलो, लेकिन ये आपने देखा पीली शक्कर है और एकदम बारीक शक्कर है. क्रिस्टल का दाना जो होता है एकदम क्लियर होता है, बड़ा होता है, वो नहीं है. तो ये ऐसी किट जो है जिसमें ये चना दाल 100 रुपये किलो है, इसमें डंकी दाल भी है, गड्ढे गड्ढे गिरी हुई, जिसे डंकी दाल कहते हैं, और उसमें कई वटाना जो है मटर, वो दाल भी मिक्स की गई जो 40 से 45 रुपये किलो. ये भ्रष्टाचार हुआ है. इसमें जो किट है ये 220 से 250 रुपये के आसपास सिद्धगित होनी चाहिए. ये 348 रुपये 6 पैसे में ली गई है. 1,56,03,328 लाडली बहनाओं को इन्होंने इस तरह का धोखा दिया है. और धोखा तो ये है कि ये सैंपल हमारे हाथ में लगे, ये पूरा वर्क ऑर्डर सारा हमारे हाथ में है, तो हमने आपके सामने लाया. तेल में भी 1 लीटर सोयाबीन का फॉर्चून का तेल होता है, जिसको डेंसिटी से गिना जाए तो 910 ग्राम होता है. सोयाबीन के तेल में भी 10 ग्राम प्रति किलो का जो है वो कम दिया गया है. यानी 1,56,03,328 मल्टीप्लाइड बाय 10 ग्राम्स, बहुत बड़ा आंकड़ा हो जाता है. तो इस तरह का फ्रॉड कर लाडली बहना के साथ धोखे पे धोखा जो है ये सरकार कर रही है, और ये हमने जनता के समक्ष जो है आपके माध्यम से सामने रखा है. ये कितना बड़ा भ्रष्टाचार है. इससे टेंडर दिया गया था, ये किसको फायदा पहुंचाने की कोशिश किया? क्या राजनीतिक कोई फ़ायदा तो क्या है, सरकार में जिसने दिया है उसको कमीशन फॉर इलेक्शन मिला होगा ना. ये इलेक्शन की तैयारियां है. इस तरह से पैसे अपने विधायकों को चुनाव लड़ने के लिए देने के लिए चाहिए ना. ये स्मार्ट सर्विसेज प्राइवेट लिमिटेड है ये कंपनी, इसको ये टेंडर दिया गया है. और इसने गणेश उत्सव तो अभी ख़त्म होते आया है. हमारे महाराष्ट्र में गणपति और गौरी, पश्चिम महाराष्ट्र और
मराठवाड़ा में कहते हैं, हमारे विदर्भ में उसे महालक्ष्मी कहते हैं। तो ये बड़ा उत्सव होता है, ये बड़ा त्यौहार होता है। तो लाडली बहनों ने अपेक्षा की होगी कि बहुत अच्छे तरीके से हम इसको मनाएंगे, हमें आनंदा का सीधा मिलने वाला, मतलब आनंदाचा मलिदा है। तो क्या लगता है कितने करोड़ का एक भ्रष्टाचार है और सरकार को उतना फायदा हुआ? सिंपल एकदम, आप 1,56,03,328 से 10 ग्राम जोड़ दो, उसकी कीमत निकाल लो, 220 से मल्टीप्लाई कर लो और 348 से मल्टीप्लाई करो, उसका बीच में का जो गैप है करोड़ों रुपए का गैप है, वो करोड़ों रुपए का गैप है। ये सीधा सीधा जो है ये कमीशन फॉर इलेक्शन दिखता है। क्या लगता है ये किसको फायदा हुआ खिलवाड़ होगा है, इससे? ऐसा लग रहा है। तो किस तरीके से जनता के सेहत के साथ खिलवाड़ सेहत के साथ खिलवाड़ है। और आप क्या जनता को आप जानवर समझते हो? आपने जो प्रॉमिस किया है, जो माल सप्लाई हो रहा है, उसको देखा आपने? माल गणेश उत्सव शुरू होने से पहले हाथ में आना चाहिए था। कुछ लोग पहले दिन ही खाना निपट लेते क्योंकि हर किसी घर में महाप्रसाद होता है। आज देखो कितनी तारीख है, आज 13 तारीख है, 17 को गणेश विसर्जन है। आज तक लाडली बहनों को ये मिला नहीं है। महाराष्ट्र में एक मुख्यमंत्री है, 2 उप मुख्यमंत्री है, क्या लगता है किसको सीधा फायदा पहुंचा है इससे, कौन इसमें शामिल है? मिल बांट के है ना, मिल बांट के। अली बाबा, अब लूट जो आई है, अब तीनों सरदार बैठेंगे और फिर मिल बांट के होगा, ऐसा लगता है हमें। क्योंकि किसी ने आक्षेप तो नहीं लिया इसके ऊपर, कोई किसी और ने आक्षेप लेना चाहिए था ना। हमारे देवेंद्र जी ने आक्षेप नहीं लेना चाहिए था, ऐसा नहीं लगता आपको?